मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे. आम्ही आहे आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद या ठिकाणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं महाराष्ट्र राज्यातलं डिजिटल मीडियाचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो. आपल्या पाठीमागं आपण जे पाहता ही अतिशय सुंदर अशी एक ऐतिहासिक वास्तू आहे. बीबी का मकबरा नावानं या वास्तूला ओळखलं जातं. औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो बेगम हिच्या स्मरणार्थ या वास्तूचं निर्माण केलेलं आहे. औरंगजेब जेव्हा 1673 रोजी दक्षिणेत आला आणि औरंगाबाद या ठिकाणी वास्तव्य करून राहिला, तर त्याची पत्नी राबिया उल दुरानी अर्थात दिलरास बानो याचं औरंगाबाद याच ठिकाणी निधन झालं आणि तिच्या निधनानंतर तिचा मुलगा जो आहे आजम शहा यानं आपल्या आईच्या स्मरणार्थ 1678 साली या अतिशय सुंदर अशा वास्तूचं निर्माण केलेलं आहे. बेगम दिलरास बानो याची ही कबर आहे. अगदी या मकबऱ्याच्या मधोमध तळघरामध्ये ही कबर बांधलेली आहे. चारी बाजूनी सुंदर संगमरवरी बांधकाम केलेलं आहे आणि चारी बाजूनी संगमरवरावरती अतिशय सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे. अतिशय देखणं असं ठिकाण आहे. औरंगाबाद शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर हे सुंदर देखणी वास्तू आहे. एका चौथऱ्यावरती हे बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्या चारी बाजूला 4 सुंदर उंच मिनार उभे करण्यात आलेले आहेत. ताजमहालसारखी सुंदर वास्तू आजम शहाला औरंगाबाद या ठिकाणी उभी करायची होती. मात्र ताजमहाल एवढं सौंदर्य बीबी का मकबरा याला लाभू शकलं नाही. मात्र बीबी का मकबरा या वास्तूमुळं महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये एक सुंदर अशी भर पडलेली आहे. त्याला प्रति ताजमहाल असं म्हणूनही ओळखलं जातं आणि हा दक्षिणेतील ताजमहाल या संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आज अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात.